Good afternoon, everyone. How is it going? How are you all? Welcome to my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक मटेरियलच्या तिसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शिकणार आहोत मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. हे दोन पॅरामीटर तर शिकायचेच आहेत, पण बाकीही आपल्याला बऱ्याचशा डेफिनेशन्स शिकायच्या आहेत की जे तुम्हाला नव्याने इंट्रोड्यूस होणार आहेत. गंमत एक असेल की प्रत्येक एक डेफिनेशनची किंवा जो पॅरामीटर आहे तो मॅग्नेट या शब्दापासून तयार होतो. बघा इथंच मॅग्नेटायझेशन, मॅग्नेट आहे की नाही सुरुवातीला, नंतर काय आहे तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी. तर असे काही पॅरामीटर आहेत, आपल्याला त्यांच्यातला फरक सुद्धा समजून घ्यायचा आहे आणि मुळात ते पॅरामीटर कसे वर्क होतात तेही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. करायची मग सुरुवात. तर बघा, पहिला जो पॅरामीटर आहे तो आहे मॅग्नेटायझेशन. आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट कॅपिटल एम या लेटरने रिप्रेझेंट केली, लक्षात ठेवायचं. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एमने रिप्रेझेंट करून मॅग्नेटायझेशन नावाचा जो पॅरामीटर आता तुम्हाला नव्याने इंट्रोड्यूस होत आहे तो आपण कॅपिटल एम काढायचा आणि पायाशी सफिक्स झेड काढायचा. ठीक आहे, पायाशी झेड लेटर काढायचं आणि मग तयार होईल तुमची जी क्वांटिटी ती आहे मॅग्नेटायझेशन. बघा मी काय लिहिलं आहे, कसं डिफाईन केलं जाईल हे मॅग्नेटायझेशन. व्हॉट इज मॅग्नेटायझेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम ऑफ द मटेरियल इज कॉल्ड मॅग्नेटायझेशन, एम झेड. कळलं तुम्हाला? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एमने आपण रिप्रेझेंट करतो डिवाइड बाय युनिट व्हॉल्यूम. एक असं मटेरियल आहे, बघा मी म्हणते की इकडच्या बाजूला एन पोल आहे आणि इकडच्या बाजूला एस पोल आहे. म्हणजे आता मध्ये ह्या मोकळ्या जागेमध्ये काय तयार झालं तर मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. सपोज या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण हे मटेरियल प्लेस केलं. ठीक आहे, थोड्या वेळासाठी प्लेस केलं. आता ते एन पोल आणि एस पोल काढून टाकले. मी या मटेरियलचं ऑब्झर्वेशन करते. या मटेरियलच्या जवळ मी आयरन, निकेल, कोबाल्ट सारखी एखादी वस्तू आणायचा प्रयत्न केला तर हे मटेरियल त्या आयरन, निकेल, कोबाल्ट सारख्या मटेरियलला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेईल. याचा अर्थ काय? या मटेरियलमध्ये टेम्पररीली मॅग्नेटिझम आलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे हे मटेरियल काय झालेलं आहे तर टेम्पररीली मॅग्नेटाइज्ड झालेलं आहे. आपण म्हणतो की याच्यामध्ये कृत्रिम चुंबकत्व आलेलं आहे. बरोबर आहे? म्हणजे याचा अर्थ हे मटेरियल स्वतःला मॅग्नेट म्हणून इस्टॅब्लिश करत आहे, हो की नाही? कारण याच्यामध्ये टेम्पररीली काय तयार झालेलं आहे? मॅग्नेटिझम तयार झालेलं आहे. बरं, मी आता मोजू कसं की किती मॅग्नेटिझम तयार झालं? कमी मॅग्नेटिझम तयार झालं, जास्त मॅग्नेटिझम तयार झालं? कमी जास्त शब्दांना तर काही अर्थ नाही. म्हणजे आपल्याला एक डिजिट लागेल, एक नंबर लागेल की ज्या नंबरमुळं मला कळेल की हां एवढं मॅग्नेटिझम आता त्या मटेरियलमध्ये तयार झालेलं आहे की जे टेम्पररीली आहे, जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या मॅग्नेटिक फील्डने त्या मटेरियलमध्ये तयार केलेलं ते मॅग्नेटिझम आहे. मग ज्यावेळेस मी हे मोजते कसं एकक इतक्या व्हॉल्यूममध्ये, बघा पर युनिट व्हॉल्यूममध्ये किती मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. आणि हा ज्यावेळेस मी रेशो घेते त्यावेळेस मी त्याला काय म्हणते तर मॅग्नेटायझेशन. म्हणजे त्या ऑब्जेक्टमध्ये जे टेम्पररीली मॅग्नेटिझम आलेलं आहे ते किती प्रमाणामध्ये आहे ते मोजण्यासाठी जो पॅरामीटर आपण वापरतोय दॅट इज नथिंग बट मॅग्नेटायझेशन. आणि लिहिणार कसं आपण ते मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. एसआय युनिट कसं बरं लिहील मी मॅग्नेटायझेशनसाठीचं? तर मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मोजते आहे ॲम्पियर मीटर स्क्वेअरमध्ये. व्हॉल्यूम मोजला जातो मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर मल्टिप्लाइड बाय मीटर, म्हणजे मीटर क्यूबमध्ये. हा मीटरचा क्यूब यातल्या 2 मीटरला कॅन्सल होईल आणि 1 मीटर शिल्लक राहील, दॅट इज ॲम्पियर पर मीटर. म्हणजे मॅग्नेटायझेशनचं एसआय युनिट काय आहे? ॲम्पियर पर मीटर. आणि डायमेन्शन लिहिलं तर ह्या युनिटवरून अगदी सोपं आहे. ॲम्पियर म्हणजे करंट आहे एक वेळेस प्रेझेंट, देअरफॉर I⁻+1. आणि मीटर आहे पण डिनॉमिनेटरमध्ये आहे, म्हणजे वर घेऊन गेली तर मी -1 होईल. आणि मीटर लेंथसाठीचा एसआय युनिट आहे, देअरफॉर लेंथ⁻⁻1. म्हणजे ज्यावेळेस मी हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिते त्यावेळेस मॅग्नेटायझेशनचा डायमेन्शनल फॉर्म्युला मी लोकांना सांगते की जो आहे L⁻⁻1 I⁻+1. अशी ही मॅग्नेटायझेशन नावाची क्वांटिटी आहे की जी तुम्हाला सांगेल एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केले गेलेलं मटेरियल किती प्रमाणामध्ये मॅग्नेटाइज्ड झालेलं आहे. आले लक्षात? सोपं होतं ना? आणि त्यानंतरचा पॅरामीटर आपल्याला शिकायचा आहे तो म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बघा बरं, मी मॅग्नेटिक इंटेन्सिटी रिप्रेझेंट केली कॅपिटल H या लेटरने. याला मॅग्नेटिक फोर्स असं सुद्धा म्हणतात. आणि H म्हणजे मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे काय तर एक प्रोडक्ट आहे कुणाचा?
एन इंटू आयचा. बघा मी काय म्हणते की एक वायर आहे सपोज, करंट कॅरी करते. करंट कॅरी करते म्हणजे तुम्हाला माहिती आहेत की इलेक्ट्रॉन कसे आहेत तर मोशनमध्ये आहेत, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहेत आणि इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळं आपण असं म्हणतो की दॅट कंडक्टर कॅरीज ए करंट. मग कोणत्याही डिरेक्शनने कॅरी करू देत, पण तो कंडक्टर काय करतोय तर करंट फ्लो करून नेतोय. मग आता करंट फ्लो होण्यामुळं आपल्याला माहीत आहे की एक साईड इफेक्ट प्रोड्यूस होतो, तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, की ज्या इफेक्टमध्ये हा करंट कॅरिंग कंडक्टर सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार करतोय. मग इथं मी सपोज एखादा पॉईंट घेतला, इथे एखादा पॉईंट घेतला, इथे एखादा पॉईंट घेतला. बघा हा त्या करंट कॅरिंग कंडक्टरच्या अगदी जवळ पॉईंट कन्सिडर करतोय आपण. आणि कुणी मला विचारलं की या पॉईंटपाशी जे ह्या करंट कॅरिंग कंडक्टरने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची मॅग्नेटिक इंटेन्सिटी किती आहे ते सांगा. बघा म्हणजे इथं आजूबाजूला तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डची तीव्रता किती आहे ते सांगा, मॅग्नेटिक इंटेन्सिटी किती आहे ते सांगा. मग मी असं विचार करेल की हे मॅग्नेटिक फील्ड कोणी प्रोड्यूस केलं तर ह्या करंटने प्रोड्यूस केलं, बरोबर आहे. करंट कमी झाला तर या पॉईंटपाशीची मॅग्नेटिक इंटेन्सिटी ती कमी होईल. करंट फ्लो वाढला तर या पॉईंटपाशीची मॅग्नेटिक इंटेन्सिटी काय होईल, वाढेल. म्हणजे इथं जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी ह्या पॉईंटमध्ये ज्या मॅग्नेटिक इंटेन्सिटीबद्दल आपण बोलतो की ह्या पॉईंटपाशी मॅग्नेटिक इंटेन्सिटी किती आहे, तर ती मॅग्नेटिक इंटेन्सिटी माझं असं म्हणणं आहे की त्या कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंट इतकी असेल. करंट मोठा, मॅग्नेटिक इंटेन्सिटी मोठी. करंट कमी, मॅग्नेटिक इंटेन्सिटी कमी. बरोबर आहे की नाही. कारण ते मॅग्नेटिक फील्ड कोणी तयार केलेलं आहे तर त्या कंडक्टरमधून फ्लो होणाऱ्या करंटने तयार केलेला आहे. मग बघा की ज्यावेळेस आता हा स्ट्रेट कंडक्टर आहे, पण ज्यावेळेस हा कंडक्टर एखाद्या सोलेनॉइडच्या फॉर्ममध्ये असेल, एखाद्या कॉईलच्या फॉर्ममध्ये असेल, करंट कॅरी करत असताना तुम्हाला माहिती आहे सोलेनॉइडने करंट कॅरी करत असताना जे मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते कुठं होतं तर सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला होतं. बाहेरच्या बाजूला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड इतकं कमी असतं की ज्याला आपण निग्लिजिबल म्हणजे झिरो कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. मग आतमधल्या बाजूला तयार झालेली जी मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे ती आता बघा इथून इथंपर्यंत वायरची एक लेंथ म्हणजे एक टर्न, हा दुसरा टर्न, हा तिसरा टर्न, हा चौथा टर्न. एका टर्नला जर मी सरळ केलं तर ती एका स्ट्रेट वायरसारखं काम करेल, बरोबर आहे. दुसऱ्या टर्नला सरळ केलं तर दुसऱ्या स्ट्रेट वायरसारखा. म्हणजे किती नंबर्स ऑफ टर्न्स आहेत, 1 2 3 4 5. मग 5 मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ करंट. आणि हा 5 रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला एका इंटिजरची मदत घ्यावी लागेल की जो रिप्रेझेंट करेल नंबर्स ऑफ टर्न्स ऑफ वायर्स इंटू आय. म्हणजे कळलं तुम्हाला मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशी लिहिली जाते. मॅग्नेटिक इंटेन्सिटी कॅपिटल एचने रिप्रेझेंट केली जाते, एक व्हेक्टर पॅरामीटर आहे. आणि फाइंड आउट कसा केला जातो तर नंबर ऑफ टर्न्स मल्टिप्लाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ करंट. येतं आहे लक्षात. मॅग्नेटायझेशनमध्ये आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीमध्ये फरक आहे आणि तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. रिलेशन बिटवीन मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बघा मॅग्नेटिक इंटेन्सिटी एन इंटू आय लिहिली, मॅग्नेटायझेशन मी एन झेड असं लिहिलं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम असं लिहिलं. ह्या दोघांचीही एस आय युनिट फाइंड आउट केली तर ती असतात एम्पियर पर मीटर. म्हणजे ह्या दोघांचाही डायमेन्शनल फॉर्म्युला कसा आहे तर एकसारखा आहे. म्हणून जर मला ह्या दोघांमध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करायचं झालं तर एक कॉन्स्टंट आपल्या कामाला येतो आणि त्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ज्या या लेटरने रिप्रेझेंट करतो आहे आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ही मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणजे मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा घेतलेला काय आहे रेशो आहे. बघा मॅग्नेटायझेशनचा एस युनिट एम्पियर पर मीटर, मॅग्नेटिक इंटेन्सिटीचा एस युनिट एम्पियर पर मीटर. एम्पियर मीटर एकमेकांना कॅन्सल आउट होऊन जातात आणि नंबर शिल्लक राहतो, एक प्युअर नंबर शिल्लक राहतो, एक प्युअर डिजिट शिल्लक राहतं की जे युनिटलेस आहे आणि डायमेन्शनलेस आहे. म्हणून मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बघा काय म्हणतोय आपण मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी हा जो पॅरामीटर आहे तो काय असणार आहे तर एक प्युअर नंबर असणार आहे. येतं आहे लक्षात की ज्या मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीच्या मदतीने मी मॅग्नेटायझेशनमध्ये आणि मॅग्नेटिक इंटेन्सिटीमध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करणार आहे, बरोबर आहे. म्हणजे मॅग्नेटायझेशन इज इक्वल टू काय असणार आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू मॅग्नेटिक इंटेन्सिटी.
येतं आहे का? किंवा मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज इक्वल टू मॅग्नेटायझेशन डिवाइड बाय मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. म्हणजे ह्या तिघांमधलं रिलेशन आपल्याला मिळवण्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागतो, तो म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इक्वल टू mz डिवाइड बाय h. ठेवाल ना तुम्ही लक्षात? या लेक्चरमध्ये आपल्याला एक कॉन्सेप्ट स्टडी करायचा आहे की ज्यामध्ये काय आहे सांगते तुम्हाला. बघा, हे एक मटेरियल आहे की जे मी मटेरियल मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे. ठीक आहे, आयरन, निकेल, कोबाल्टसारखं मटेरियल आहे. आणि मग तुम्हाला तर पुढचं माहितीच आहे की मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलेल्या ह्या मटेरियलमध्ये टेम्पररीली काय येणार आहे? मॅग्नेटिझम येणार आहे, कृत्रिम चुंबकत्व येणार आहे. आणि ते ज्यावेळेस आपण मोजतोय त्यावेळेस त्या पॅरामीटरला आपण म्हणतोय मॅग्नेटायझेशन ऑफ दिस मटेरियल. ठीक आहे, बरं, आता ज्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण हे मटेरियल प्लेस करणार आहोत ते मॅग्नेटिक फील्ड कोण तयार करते? बघा, माझ्या हातामधली ही वस्तू तुम्ही बऱ्याचदा पाहिली, बऱ्याचदा व्हिडिओमध्ये पाहिली. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये मी बऱ्याचदा तुम्हाला शिकवत असताना ही स्प्रिंग दाखवलेली आहे की जिला आपण सोलेनॉइड असं म्हणतो आहे. बरोबर आहे, सोलेनॉइड करंट कॅरी करतो आहे. सोलेनॉइडने करंट कॅरी केल्यामुळं काय होणार आहे? कुठल्याही शेपमधला कंडक्टर असू दे, तुम्हाला माहिती आहे, त्याने करंट कॅरी केला की तो सराउंडिंग स्पेसला काय तयार करतो? मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. सोलेनॉइडच्या केसमध्ये बाहेरच्या बाजूला तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला माहीत आहे की ते 0 असतं. म्हणजे मॅक्झिमम मॅग्नेटिक फील्ड कुठं प्रेझेंट आहे? तर सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला. ठीक आहे, सोलेनॉइडने करंट कॅरी करत असताना तयार केलेलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कुठं प्रेझेंट आहे? तर सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला. ठीक आहे, आता इथंपर्यंत तर तुम्हाला माहितीच होतं. मी करणार काय आता? तर सोलेनॉइड करंट कॅरी करून घेऊन चालला आहे, म्हणजे आतमधल्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपल्याला हे मटेरियल प्लेस करायचं आहे. दिसलं का तुम्हाला हे मटेरियल प्लेस केलेलं? आणि मग आता त्या मटेरियलमध्ये आपण या सोलेनॉइडमध्ये ॲड केलेला रॉड अशा पद्धतीने ॲड केलेला आहे की या रॉडला काहीतरी मॅग्नेटायझेशन आहे. म्हणजे काय आहे? तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम आहे. येतं आहे का लक्षात? म्हणजे हा टेम्पररीली काय झालेला आहे? मॅग्नेटाइज्ड झालेला आहे. कशामध्ये? याच्यामध्ये ठेवण्यामुळे. ठीक आहे, आणि त्याला ओरिजिनल स्वतःचं काय आहे? स्वतःचंही काहीतरी मॅग्नेटायझेशन आहे. का? तर आपण म्हणतोय की त्याला काय आहे? तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम आहे. म्हणजे मॅग्नेटायझेशन नावाचा पॅरामीटर ह्याला आहे. म्हणजे ओरिजिनलच हा सुरुवातीपासूनच काय आहे? तर हा एका आर्टिफिशियल मॅग्नेटसारखं काम करतो, एका कृत्रिम चुंबकासारखं काम करणारं हे मटेरियल आहे. आणि पुन्हा आपण त्याला कशामध्ये ठेवलेलं आहे? तर एका करंट कॅरी करून नेणाऱ्या सोलेनॉइडमध्ये प्लेस केलेला आहे. बघा, अशी सिच्युएशन आहे. ठीक आहे, तर त्या रॉडमध्ये तयार झालेलं जे टोटल मॅग्नेटायझेशन आहे त्यावर आपण डिस्कस करणार आहोत. 2 प्रकारची मॅग्नेटिक फील्ड आता प्रेझेंट आहेत. कुठं? सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला. येतं आहे का लक्षात? एक जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कोणामध्ये आहे? तर त्या मटेरियलमध्येच आहे की ज्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम आहे. बघा ना, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फक्त अशाच मटेरियलला असेल ना की जो स्वतः काय म्हणून काम करतोय? तर मॅग्नेट म्हणून काम करतोय. आणि ह्या मटेरियलला काय आहे? तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम आहे. एक एकक इतक्या व्हॉल्यूमवरती काहीतरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होते. म्हणजे हे मटेरियल आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणून काम करते. म्हणजे याच्या आजूबाजूला मॅग्नेटिक फील्ड असेल. पुन्हा तुम्ही हे कशामध्ये प्लेस केलं? तर सोलेनॉइडमध्ये प्लेस केलं. सोलेनॉइडने करंट कॅरी करत असताना आतमधल्या बाजूला मॅग्नेटिक फील्ड तयार केलं आहे. म्हणजे सोलेनॉइडच्या करंटमुळं, सोलेनॉइडने जो करंट कॅरी केलेला आहे त्या करंटमुळं तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड प्लस या रॉडने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड, अशी दोन्ही मॅग्नेटिक फील्ड आता कुठं तयार झालेली आहेत? तर सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला तयार झालेली आहेत. येतं आहे का लक्षात? मग बघा बरं, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड सोलेनॉइड. सोलेनॉइडच्या आतमध्ये तयार झालेल्या मॅग्नेटिक फील्डला मी रिप्रेझेंट करते B0ने. B0 इज इक्वल टू μ0 N इंटू आय. N म्हणजे काय आहेत? नंबर ऑफ टर्न्स ऑफ सोलेनॉइड. आय म्हणजे काय आहे? मॅग्नेट्यूड ऑफ करंट फ्लोज थ्रू इन सोलेनॉइड. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द मटेरियल केप्ट इनसाइड द सोलेनॉइड. ते जे मटेरियल आपण सोलेनॉइडमध्ये प्लेस केलं होतं त्याचं स्वतःचं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड होतं. का? तर ते मटेरियल स्वतः आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणून काम करत होतं. मग
त्या मटेरियलचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मी रिप्रेझेंट करते BMने, की जे आहे μ0 इंटू MZ. MZ लक्षात आहे ना, MZला आपण काय म्हणतोय, मॅग्नेटायझेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल, की जे आपण कसं लिहितो, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. ठीक आहे. मग आता बघा, दोन मॅग्नेटिक फील्ड तयार झाली त्या सोलेनॉइडच्या आतमधल्या बाजूला. तर द नेट मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड इज, त्या रॉडमध्ये तयार झालेलं जे नेट मॅग्नेटिक फील्ड आहे बघा, एक तर त्या रॉडच्या आजूबाजूला स्वतःचं मॅग्नेटिक फील्ड आहे आणि पुन्हा ते अशा ठिकाणी प्लेस केलं गेलं की जिथं सोलेनॉइडने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे आता त्या रॉडचा संबंध त्या दोन्ही मॅग्नेटिक फील्डबरोबर येतोय. मग अशा सिच्युएशनमध्ये त्या रॉडच्या आतमध्ये असलेलं टोटल मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे, नेट, ज्याला आपण मॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणतोय. बघा बी, तुमच्या लक्षात राहावं की नेट किंवा टोटल मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द रॉड इज, म्हणून मी इथं नेट लिहून ठेवलेला आहे. B0 इथून येईल तो सोलेनॉइडने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड प्लस त्या रॉडने तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड B0 प्लस BM. B0 म्हणजे काय, μ0 n इंटू आय प्लस BM म्हणजे काय तर μ0 इंटू MZ. n इंटू आय मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ही काय आहे तर मॅग्नेटिक इंटेन्सिटी आहे किंवा ज्याला मॅग्नेटिक फोर्स असं सुद्धा म्हटलं जातं. बघा ही स्टेप मी पुन्हा नेली. नेट मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू μ0 n इंटू आय प्लस μ0 इंटू MZ. ठीक आहे. म्यू नॉट दोन्हीकडे कॉमन निघतोय. बघा बी नेट इज इक्वल टू, इथं पण आहे मी कॉमन काढला, n इंटू आय प्लस MZ. n इंटू आय मी तुम्हाला सांगितलं की ही आहे मॅग्नेटिक इंटेन्सिटी, की जिला कॅपिटल H या लेटरने रिप्रेझेंट केलं जातं किंवा याला मॅग्नेटिक फोर्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून n इंटू आयला मी रिप्लेस केलं Hने, MZ ॲज इट इज. ह्या दोघांमध्ये रिलेशन आहे हेही मी तुम्हाला सांगितलं. देर इज रिलेशन बिटवीन मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. आणि ह्या दोघांना जोडतं कोण तर एक कॉन्स्टंट, की ज्याला आपण म्हणतो मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, ज्याने रिप्रेझेंट केलं जातं. आणि एक प्युअर नंबर असतो, युनिटलेस डायमेन्शनलेस अशी ही क्वांटिटी आहे. रिप्रेझेंट कशी केली जाते बघा, मॅग्नेटायझेशन डिवाइड बाय H. मग मॅग्नेटायझेशन फाइंड आउट करायचं असेल तर हा फॉर्म्युला मी जर परत लिहित असेल मॅग्नेटायझेशनसाठी तर असा लिहिल, MZ इज इक्वल टू झाय इंटू H. कळतंय. मग MZला मी रिप्लेस करते कशाने, झाय इंटू Hने. बघा ही स्टेप मी पुन्हा लिहिली. नेट मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू μ0 इन ब्रॅकेट H प्लस MZच्या ऐवजी काय लिहिलं, झाय इंटू H. प्लसच्या दोन्ही बाजूला बघा इथं पण H आहे, इथं पण H आहे, कॉमन काढू शकतो आपण. नेट मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू μ0 H ॲज इट इज. आणि इथं H बाहेर काढला तर राहिला 1 प्लस झाय. ठीक आहे. याचा झाय सोबतचा H इथं बाहेर काढला, हा H इथं बाहेर काढला, 1 प्लस झाय. ब्रॅकेटमध्ये 1 प्लस झाय. प्रत्येक वेळेस मी जर म्हणत असेल की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी एक नंबर असेल, प्युअर नंबर असेल, तर त्या नंबरमध्ये ज्यावेळेस मी एक ॲड करेन त्यावेळेस तयार काय होईल तर एक दुसरा नंबर होईल की जोही काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. कळतंय. मग या 1 प्लस झायला किंवा मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीमध्ये जेव्हा जेव्हा आपण एक ॲड करू त्यावेळेस त्याला म्हटलं जाईल रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटी. रिप्रेझेंट कशी केली जाते बघा, μr या लेटरने ती रिप्रेझेंट केली जाते. ठीक आहे. मग ह्या 1 प्लस झायला मी रिप्लेस करते कशाने, रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमिएबिलिटीने. ठीक आहे, की जी μr या लेटरने रिप्रेझेंट केली जाते. देअरफॉर नेट मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू μ0 ॲज इट इज. हा 1 प्लस झाय म्हणजे काय झाला, μr इंटू हा H ॲज इट इज. आता ह्या दोघांच्या बाबतीत आपण विचार करतोय बघा, μ0 म्यू आणि μr हे तिघही कॉन्स्टंट आहेत. याला म्हटलं जातं परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, याला म्हटलं जातं परमिएबिलिटी ऑफ मीडियम आणि याला म्हटलं जातं रिलेटिव्ह परमिएबिलिटी. ह्या तीनही कॉन्स्टंटला आपण एकत्रित लक्षात ठेवू शकतो ह्या फॉर्म्युल्याने, μr इज इक्वल टू म्यू अपॉन μ0. ह्या तिघांमध्ये जे रिलेशन इस्टॅब्लिश झालेलं आहे ते या फॉर्म्युल्याने इस्टॅब्लिश झालेलं आहे. तुम्हाला कोणताही पॅरामीटर फाइंड आउट करायला विचारू देत, 2 किंवा 3 मार्कांचं न्यूमेरिकल असू देत, तुम्ही हा एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, μr इज इक्वल टू म्यू अपॉन μ0. ठीक आहे. मग हा फॉर्म्युला मी मॉडिफाय करते म्यूसाठी, म्यू इक्वल टू μr इंटू μ0. हा μ0 इकडे मल्टिप्लाय करावा लागेल ना, म्यू इज इक्वल टू μr इंटू μ0. म्हणजे μr इंटू μ0 काय असेल तर म्यू असेल, परमिएबिलिटी ऑफ मीडियम असेल. आणि इथं बघा काय होता, μr इंटू μ0. मी उलट का लिहिलेलं असं ना, 3 मल्टिप्लाइड बाय 2 6, 2 मल्टिप्लाइड बाय 6
3 लिहिलं तरीसुद्धा काय येईल 6च येईल, मल्टिप्लिकेशन आहे ना. मग इथं म्यू आर इंटू म्यू नॉट असू देत किंवा म्यू नॉट इंटू म्यू आर असू देत, ह्याची किंमत किती झाली तर म्यू इतकी झाली. म्हणजे हाच फॉर्म्युला मी कसा लिहील तर नेट मॅग्नेटिक इंडक्शन इज इक्वल टू म्यू इंटू एच. आले लक्षात. म्हणजे एच म्हणजे काय असेल, बी नेट डिवाइड बाय म्यू. म्यू हा काय आहे तर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ मॅग्नेटिक इंटेन्सिटी कशावरती डिपेंड आहे तर मॅग्नेटिक इंडक्शनवर डिपेंड आहे. आलं का तुमच्या लक्षात. आणि हा फॉर्म्युला आपल्याला ऑब्टेन करायचा असतो 2 मार्कांसाठी किंवा 3 मार्कांसाठीचं हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. सोपं होतं ना. तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, रिलेटिव्ह मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ मीडियम, मॅग्नेटिक परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. इथं नॉट काढलं आहे म्हणून ती काय आहे, फ्री स्पेस आहे. ठीक आहे. हे काय आहे तर नेट मॅग्नेटिक इंडक्शन की जे त्या रॉडमध्ये तयार झालेलं आहे. टोटल मॅग्नेटिक इंडक्शन आहे की जे सोलेनॉइडमधून फ्लो होणाऱ्या करंटमुळं तयार केलेलं सुद्धा मॅग्नेटिक फील्ड आणि स्वतःच्या अक्रॉस तयार केलेलं मॅग्नेटिक फील्ड, ह्या दोघांची ही काय आहे तर ॲडिशन आहे की जी म्यू इंटू एच इतकी आहे. ठीक आहे. तर असं हे छानसं इंटरेस्टिंग असं एक्सप्रेशन होतं की जे तुम्हाला समजलंच असेल अशी माझी अपेक्षा आहे. आता नेक्स्ट चॅप्टर घेऊन मी तुम्हाला लवकरच भेटेल. तोपर्यंत टेक केअर. बाय.